आयुक्त साहेब, जनतेचा पैसा मातीत कसा जातो त्यातला एक हा प्रकार बघायला मिळेल। या ठिकाणी हे फिरते शौचालय आहेत। हे शौचालय बनवून घेत असताना सुद्धा याची क्वालिटी बघा किती वाईट बनवलेली आहे, किती थर्ड क्लास आहेत बघा। याची हे जर डोअर जर बघितले तर या डोअरचा जर विचार केला तर आयुक्त साहेब अक्षरशः बघा, इकडे बघा, हा पट्टू आहे, हा पट्टू, अशा पद्धतीचे हे डोअर्स बनवून घ्यायचे। म्हणजे ठेकेदाराला चांगला पैसा द्यायचा आणि जनतेचा पैसा मातीत घालायला अशा पद्धतीने हे राऊंड करायचं। हे किती आहेत बघा, इथं 10 नंबरचा आहे, 17 नंबरचा आहे, 9 नंबरचा आहे, 12 नंबरचा आहे, 21 नंबरचा आहे। असे शौचालय इथं तुम्हाला एका ठिकाणी बघायला मिळतात। पण असे शौचालय महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी लावलेले आहेत। याच्या एका टायरचा जर विचार केला तर नाही म्हणलं तर 25-1 हजाराचं टायर असेल। आता जर एवढ्या टायरची किंमत महाग आहे तर यांना टायर ह्याचे वापर पण केलेले नाही आहेत, हे शौचालय कुठंच फिरत नाहीयेत। तर हे जे टायर सुद्धा बघा, हे नवीनच टायर, हे टायर सुद्धा बाद व्हायला लागले। म्हणजे हा पैसा, अशी किती शौचालय आहेत माहिती नाही, पण असे शौचालय थर्ड क्लास क्वालिटीचे बनवून घ्यायचे आणि जनतेचा पैसा मातीत घालायचा। हे कोणी केलं? हे कुणीतरी अधिकाऱ्यांनीच केलं ना। याला मान्यता कोणी दिली किंवा याची क्वालिटी कोणी चेक केली? त्या अधिकाऱ्याची चौकशी होणं गरजेचं आहे। मी हात जोडून विनंती करतो, आयुक्त साहेब, अशा गोष्टीमध्ये पण आपण लक्ष घाला। या सांगलीला वळण लावणार तर सत्यम गांधीच लावू शकतात, असा आमचा एक ठाम विश्वास आहे। आणि आमचा विश्वास मातीमोल करू नका आयुक्त साहेब, एवढीच आपल्याला विनंती आहे। धन्यवाद।